आपल्या धडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे वरिष्ठ IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी आज अधिकृतपणे नागपूर शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे। रविवारी नागपुरात आगमन होताच पोलीस जिमखाना परिसरात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे। कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। विश्वास नांगरे पाटील म्हणाले की ऑरेंज सिटी आणि देशाची टायगर कॅपिटल असलेल्या नागपूरमध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे। ही निश्चितपणे एक मोठी जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। नागपूर हे राज्याची उपराजधानी असल्यामुळे याचे राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व खूप मोठे आहे आणि म्हणूनच येथील सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाते। विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याच्या येण्याने नागपूरमधील संघटित गुन्हेगारी, अंमली पदार्थांची अवैध तस्करी, वाढते सायबर गुन्हे आणि इतर गंभीर गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक बसेल अशी आशा नागपूरकर नागरिक व्यक्त करतायत। आता नवीन पोलीस आयुक्त आपल्या या सिंघम स्टाईलने नागपूर पोलिसांच्या कामकाजात काय नवीन बदल घडवून आणतात आणि शहरातील गुन्हेगारीला कशी वेसण घालतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। अतिशय महत्त्वाच्या मध्य भारतातील नागपूर शहराचा पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। या ऑरेंज सिटी किंवा टायगर कॅपिटलमध्ये मी पहिल्यांदाच काम करत आहे। निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास या ठिकाणी काम करण्याच्या अनुषंगाने माझ्यावरती टाकलेला आहे, त्यांच्या आणि DGP महाराष्ट्र यांच्या ज्या अपेक्षा आहेत, कोर पोलिसिंग कशा पद्धतीनं झालं पाहिजे, कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीनं असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे प्रकर्षानं आणि प्राथम्यानं पाहिलं जाईल। माननीय DGP सरांनी दिशा नावाचं एक प्रेझेंटेशन ऑनरेबल CM सरांना दिलेलं होतं आणि तेच प्रेझेंटेशन त्यांनी प्रत्येक युनिटमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं एक बर्थ चार्ट, एक टाईमलाईन ठरवून जनसामान्यांच्या सेवेसाठी पोलिसांनी कसं काम केलं पाहिजे या अनुषंगाने तो ब्लूप्रिंट दिलेला आहे। पण निश्चित अतिशय संयतपणे, जबाबदारीनं, प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला समोर ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागानं, प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशरहित पोलीस आहे। लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा सगळ्यांचा टीम म्हणून प्रयत्न राहील। स्मार्ट पोलिसिंगचं उद्दिष्ट ऑनरेबल PM सरांनी पूर्ण देशभरामध्ये दिलेलं आहे आणि स्मार्टचा फुल फॉर्म त्यांनी जो दिलेला आहे, स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, S, M मॉडर्न अँड मोबाईल, A अलर्ट अँड अटेंटिव्ह, R रिस्पॉन्सिबल अँड रिस्पॉन्सिव्ह आणि T ट्रेन्ड अँड टेक्नो सॅव्ही या अनुषंगानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत। ती हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी सगळं पोलीस दल काम करत आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या खांद्यावर जे IPS लिहिलेलं आहे, ब्रिटिश काळात फक्त IP सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण IPS मध्ये त्याचं पण परिवर्तन झालं। त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस। त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं, बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आत्ताही आणि यापुढेही राहू।